पोलीस भरती 2025 महाराष्ट्र तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीचं जे ग्राउंड आहे तर येणाऱ्या 20 जानेवारीपासून पोलीस भरतीचं ग्राउंड जे विद्यार्थी मित्रांनो चालू या ठिकाणी होत होतं। आणि त्याचबरोबर जे मित्रांनो हे जे पोलीस भरतीचं जे ग्राउंड आहे 20 जानेवारीपासून जे ग्राउंड चालू होत होतं तर त्यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे। जे ग्राउंड आहे तर ते पुढे या ठिकाणी ढकलण्यात आलं आहे। मुंबई सोडून जे विद्यार्थी मित्रांनो सर्व जिल्ह्यांचं जे ग्राउंड आहे 20 जानेवारी झालं, जानेवारीच्या एंडिंग किंवा फेब्रुवारी महिन्यापासून चालू होत होतं बाकीच्या जिल्ह्यांत। आणि सीपी मुंबईबद्दल कोणतीही अपडेट आतापर्यंत नव्हती, एक लक्षात ठेवा। तर या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो ग्राउंड जे या ठिकाणी समोर गेले आहे त्याचं काय कारण आहे तर ते मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आणि त्या संदर्भात अपडेट सुद्धा आलेला आहे तर ते अपडेट सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। आणि त्याचबरोबर भरपूर विद्यार्थ्यांचे मी या ठिकाणी कमेंट जर वाचली तर भरपूर विद्यार्थ्यांचे खाली कमेंट राहते की सर सीपी मुंबईचं ग्राउंड कधी राहणार आहे। सर्वात जास्त जे कमेंट राहते तर ते फक्त एकच राहते की सर सीपी मुंबईचं ग्राउंड कधी राहणार आहे, यावर एक व्हिडिओ बनव। तर मी तुम्हाला याबद्दल सुद्धा तुम्हाला सांगणार आहे सीपी मुंबईचं ग्राउंड कधीपर्यंत येणार आहे माझ्या अनुभवानुसार। आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो ग्राउंडच्या अंदर आपल्याला कोणकोणत्या चुकांनी करायच्या, कोणकोणत्या गोष्टीचं लक्ष ठेवायचं आहे आणि कोणकोणत्या आपल्याला या ठिकाणी चुकांनी करायचे याबद्दल तुम्हाला सांगणार आहे। ग्राउंडच्या अंदर कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे, ग्राउंडच्या अंदरची प्रक्रिया काय, संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पोलीस भरतीबद्दल सांगणार आहे। आजचा व्हिडिओ हा खूप जे विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाचा होणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहील नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर पहा विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती संदर्भात ही अपडेट या ठिकाणी आला तर तुम्हाला स्क्रीनवर या ठिकाणी दाखवून देतो, बघू शकता तुम्ही या ठिकाणी। तर हे जे विद्यार्थी मित्रांनो पेपरमध्ये सुद्धा या ठिकाणी बातमी आली तर बघू शकता। मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं जे ग्राउंड या ठिकाणी समोर काऊन चाललं त्याचं काय कारण आहे तर निवडणुका हे या ठिकाणी कारण आहे। मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी सांगितलं होतं। तर स्क्रीनवर बघू शकता तुम्ही महानगरपालिका निवडणुकीचा परिणाम, पोलीस भरतीची नवीन तारीख लवकरच येणार आहे। तर पहा मैदानी चाचणी लांबली, त्याचबरोबर खाली तुम्ही बघू शकता मुंबई राज्य पोलीस दलासह कारागृह विभागातील शिपाई संवर्गातील सुमारे 15,000 रिक्त पदांसाठी होणाऱ्या भरती प्रक्रियेत लाखो उमेदवारांनी अर्ज सादर केल्यानंतर मैदानी चाचणीच्या सरावाला सुरुवात झाली आहे। मात्र राज्यातील महानगरपालिका निवडणुका जाहीर झाल्याने मैदानी चाचणीचे नियोजन लांबणीची शक्यता आहे। आणि त्याचबरोबर बंदोबस्त, कायदा व सुव्यवस्थेमुळे हा निर्णय होत असून पोलीस भरतीच्या उमेदवारांच्या परीक्षेचे नियोजन निवडणुकीनंतर होणार आहे। त्यामुळे फेब्रुवारीपर्यंत सरावाला अवधी मिळणार आहे। नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी जिल्ह्यातील रिक्त जागांचा तपशिलासह अधिसूचना जारी केली आहे। त्यानुसार नाशिक ग्रामीण पोलीस दलात 210 शिपाई, 52 चालक तर कारागृह दलात 118 शिपाई अशा एकूण 380 जागांवर भरती होत आहे। यंदा सन 2022 ते 2025 या कालावधीत वयोमर्यादा ओलांडलेल्यांनाही अखेरची संधी होती। त्यानुसार तीनही संवर्गात सुमारे 70,000 अर्ज प्राप्त झाले आहे। दरम्यान ग्रामीण पोलीस दलात होणाऱ्या भरतीमुळे सिंहस्थापूर्वी नवप्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांचे बळ प्राप्त होणार आहे। सन 2023 मध्ये नाशिक ग्रामीण पोलिसांत 150 तर सन 2024 मध्ये 32 जागांवर भरती झाली होती। त्या भरतीतून नियुक्त झालेले कर्मचारी सध्या पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत आहे। त्यामुळे आता होणाऱ्या भरतीतील पोलिसांचे बळ सिंहस्थात वापरता येणार आहे। त्याचबरोबर बघू शकता शिपाई संवर्गाला अनेकांची पसंती, एका पदात 10 उमेदवारांची निवड। नवी मुंबई, मीरा भाईंदर व पुण्यात सर्वाधिक अर्ज कारागृह SRPF शिपाई संवर्गाला अनेकांची पसंती प्राप्त अर्जाची छाननी होणार। मैदानी चाचणी वेळी कागदपत्रे तपासणी, 12वी उत्तीर्णसह पदवीधर, पदव्युत्तर पदवी, इंजिनिअरिंग, IT क्षेत्रातील उमेदवार स्पर्धेत सर्व घटकात एकाच दिवशी लेखी परीक्षा, शारीरिक चाचणीनंतर एका पदात 10 उमेदवारांची निवड, पात्र उमेदवारांची 100 गुणांची लेखी परीक्षा। ठीक आहे।
तर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो हे या ठिकाणी अपडेट आला आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, तर मी तुम्हाला अगोदरपासून सांगितलं होतं की पोलीस भरती शारीरिक चाचणी व मैदानी चाचणी याच्या वेळापत्रका यामध्ये थोडासा बदल होण्याची शक्यता आहे. 20 जानेवारी ऐवजी फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मैदानी व शारीरिक चाचणी होण्याची शक्यता आहे. जे ग्राउंड आहे 20 जानेवारीपासून ग्राउंड चालू होत होतं, तर ते जे विद्यार्थी मित्रांनो फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून या ठिकाणी ग्राउंड होणार आहे. फेब्रुवारीच्या जवळपास 7 तारखेला म्हणा किंवा 2 तारखेला सुद्धा या ठिकाणी ग्राउंड होण्यास दाट शक्यता आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये या ठिकाणी ग्राउंड होणार आहे. कोणती तारीख या ठिकाणी येऊ शकते लक्षात ठेवा. ठीक आहे, आतापर्यंत जे विद्यार्थी मित्रांनो 20 जानेवारीला जर ग्राउंड असतं तर आतापर्यंत जे विद्यार्थी मित्रांनो हॉल तिकीट बद्दल काही ना काही या ठिकाणी अपडेट आला असतं, मुलांना काही मेसेज आला असता 7 ते 8 दिवस अगोदर जे मोबाईलवर मेसेज येते आपलं की आपलं ग्राउंड या ठिकाणी आहे आणि आपल्याला या वेळेला त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. पण अजूनही कोणाला जे विद्यार्थी मित्रांनो कानोखबर या ठिकाणी मेसेज वगैरे काही आला नाही की हॉल तिकीट आले म्हणून. ठीक आहे, कारण की 20 जानेवारीपासून जर ग्राउंड असलं असतं आतापर्यंत तर हॉल तिकीट या ठिकाणी आलं असतं, एक लक्षात ठेवा. ठीक आहे, तर आता आपण या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण ग्राउंडच्या अंदरची प्रक्रिया कशा प्रकारे राहते ते तुम्हाला सांगून देतो. जे पण आपली ग्राउंडची तारीख असणार आहे तर त्या तारखेवर आपल्याला जावं लागणार आहे. उदाहरण देऊन तुमचं जे ग्राउंड आहे समजून 10 फेब्रुवारीला आहे आणि 10 फेब्रुवारीला तुमचं ग्राउंड आहे, जे तुमच्या हॉल तिकीटवर तारीख आहे त्या दिवशी आपल्याला ग्राउंडवर जायचं आहे. सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट न्यायचे सोबत आणि हॉल तिकीट सुद्धा आपल्याला सोबत न्यायचे आहे. ग्राउंडच्या अंदर गेल्यानंतर आपल्याला ग्राउंडच्या अंदर एंट्रीच्या वेळेस जे विद्यार्थी मित्रांनो फक्त आपलं हॉल तिकीट त्या ठिकाणी चेक केलं जाते आणि हॉल तिकीट चेक केल्यानंतर आपल्याला गेटच्या अंदर एंट्री दिली जाते. एंट्री दिल्यानंतर त्या ठिकाणी मुलांना बसून ठेवलं जाते. जास्त करून 5 घंटे विद्यार्थ्यांना बसून ठेवलं जाते. बसू त्या ठिकाणी एनर्जी वेस्ट होते, लक्षात ठेवा. तर आपल्याला फळ फ्रूट सोबत ग्राउंडच्या अंदर न्यायचे, न्यू देते त्या ठिकाणी पन्नीमध्ये. ठीक आहे, फळ फ्रूट नाही, जेणेकरून तेवढी काही शक्ती तेवढी काही एनर्जी आहे विद्यार्थी मित्रांनो शरीरामध्ये बरकरार राहणार आहे. कारण की आपल्याला ताकदची इव्हेंट मारायला लागते. 100 मीटर झालं, गोळाफेक झालं, 1600 मीटर रनिंग झालं, हे सर्व ताकदची इव्हेंट आहे. शरीरामध्ये ताकद असेल तेव्हाच परफॉर्मन्स त्या ठिकाणी चांगला आपला येणार आहे. ह्या काही गोष्टीचा लक्ष ठेवत आहे. आणि ग्राउंडच्या अंदर गेल्यानंतर त्या ठिकाणी बसून ठेवलं जाते. एक फॉर्म आपल्यापासून लिहून घेतला जातं, नॉर्मली फॉर्म आहे. त्यानंतर आपल्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस होते, थंब वगैरे आपल्या त्या ठिकाणी घेतलं जाते. डॉक्युमेंट कोणकोणते लागते, आवेदनपत्र झालं, ॲडमिट कार्ड झालं, हॉल तिकीट त्याला म्हटलं जाते, आधार कार्ड, शाळा सोडल्यात दाखला किंवा बोनाफाईड, बरोबर कास्ट सर्टिफिकेट झालं, डोमिसाईल झालं, नॉन क्रिमिनल सुद्धा लागते आणि 10वी 12वीचं मार्कशीट, 10वी 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट एवढे काही डॉक्युमेंट लागते. त्याचबरोबर जे आपल्याला जे नॉन क्रिमिनल जे SC ST कॅटेगरीला लागणार नाही, एक लक्षात ठेवा. हे सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट न्यायचे आणि प्रत्येकाच्या 2-2 झेरॉक्स न्यायचे. आणि हे काही झाल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला चिप लावून दिले जाते. तर आपल्याला त्या ठिकाणी चिप लावून दिले जाते, एक लक्षात ठेवा. आणि त्याचबरोबर चेस्ट नंबर आपल्याला दिला जाते आणि एका पोलिसाजवळ जे 10 विद्यार्थी दिला जाते. आता पोलीस भरतीचा जर आपण विचार केला तर सर्वात पहिलं जो इव्हेंट आहे 100 मीटर किंवा गोळाफेक होते, हे झाल्यानंतर 1600 मीटर रनिंग होते. अशा प्रकारे 3 इव्हेंट होते. आणि SRPF मध्ये जर पाहिलं पहिले 100 मीटर किंवा गोळाफेक होते, हे 2 इव्हेंट झाल्यानंतर शेवटी 5 किलोमीटर राहते. अशा प्रकारे आपल्या या ठिकाणी ग्राउंड होते आणि अशा प्रकारे प्रक्रियाने आपल्याला ग्राउंडच्या अंदर चूक कोणती नाही करायची. तर भरपूर विद्यार्थी जवळपास 50 ते 60% मुलं त्या ठिकाणी चूक करते. त्या ठिकाणी मुलं घाबरते ग्राउंडच्या अंदर गेल्यावर, कारण की पहिली दुसरी भरती ज्या विद्यार्थ्यांची राहते तर ते मुलं त्या ठिकाणी 100% घाबरते, एक लक्षात ठेवा. कारण की 100 मीटर जेव्हा आपण 100 मीटर धावतो तेव्हा भरपूर जण आपल्याकडे पाहिजे, तर त्यांच्यावर आपल्याला लक्ष ठेवायचं. आपलं पूर्ण फोकस 100 मीटरवर असलं पाहिजे. ज्या ठिकाणी एंडिंग पॉईंट आहे तिथं आपलं पूर्ण लक्ष असलं पाहिजे. बाकी इकडे तिकडे लक्ष ठेवायचं नाही आणि घाबरायचं नाही, हिंमत ठेवायची त्या ठिकाणी. आणि गोळा फेकच्या वेळेस सुद्धा त्या ठिकाणी सर्वजण आपल्याकडे पाहिजे. 10 जणांची जर गँग राहते आपली पोलीस सुद्धा आपल्याकडे पाहिजे आणि त्याचबरोबर 10 मधले 10 पोरं सुद्धा आपल्याकडे पाहिजे. तर आपल्याला बाकीच्या याचा विचार नाही करायला लागते. नॉर्मली आपण गोळा तुम्ही त्या ठिकाणी फेका, म्हणजे या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही एकदम घाई गडबडमध्ये गोळा फेकू नका, सगळे जण पोहणार म्हणून. तर शांततेत गोळा फेका आणि सर्व जे आपला फोकस आहे तर तो आउट ऑफच्या गोळ्यावर त्या ठिकाणी फोकस असला पाहिजे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपल्याला गोळा फेक वगैरे त्या ठिकाणी फेकायचा आहे. इकडे तिकडे आपल्याला लक्ष ठेवायचं नाही, हिंमत ठेवायची. हे झाल्यानंतर 1600 मीटर रनिंगला सुद्धा आपल्याला जे पूर्ण फोकस 1600 मीटरवर असला पाहिजे, हिंमत ठेवायची, तिथं सुद्धा घाबरायचं नाही आहे. ठीक आहे, अशा प्रकारे प्रक्रिया. आता CP मुंबईचं जर आपण पाहिलं तर CP मुंबईचा ग्राउंड कधी होणार आहे, भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते. तर पहा, ज्यांनी सुद्धा CP मुंबईला फॉर्म भरला असेल तर CP मुंबईच्या ग्राउंडला टाइम भेटणार, कारण की त्या ठिकाणी जे आहे जास्त अर्धा गेले, म्हणजे जवळपास 2,50,000 अर्धा मुलांचेच गेले आणि बाकीचे अजूनही त्या ठिकाणी मुलींचे सुद्धा अर्ध जास्त त्या ठिकाणी गेले. तर जास्त अर्ध CP मुंबईला गेले आहे. तिथलं ग्राउंड लेट आहे. दरवर्षी CP मुंबईचं जे ग्राउंड आहे लेट राहते. दरवर्षी CP मुंबईचं जे ग्राउंड आहे शेवटी या ठिकाणी होत असते. आता बाकीच्या जिल्ह्याचं जे ग्राउंड आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये चालू होणार आहे, तर CP मुंबईचं जे ग्राउंड आहे एप्रिल महिन्यापर्यंत येण्याची दाट शक्यता आहे. मी तुम्हाला एक उदाहरण देऊन आलो. 2023ला भरती निघाली होती 18,000 जागांसाठी. त्यावेळेस काय झालं होतं, जानेवारी महिन्यामध्ये सर्व जिल्ह्यांचं ग्राउंड चालू होतं आणि जानेवारी नंतर CP मुंबईचं जे ग्राउंड गेलं होतं मार्च महिन्यामध्ये गेलं होतं. आता यावर्षी जर आपण पाहिलं तर यावर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये बाकीच्या जिल्ह्याचं ग्राउंड असणार आहे. तिथून 2 महिन्यांना एप्रिल महिन्यामध्ये आपलं CP मुंबईचं ग्राउंड असणार आहे. 2024ची तुम्हाला गोष्ट सांगतो, मागच्या वर्षीची 2024चं जे ग्राउंड आहे जून महिन्यामध्ये त्या
त्या ठिकाणी बाकीच्या जिल्ह्यांत ग्राउंड चालू होतं. जून महिन्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो जून महिन्यानंतर जे 15 ऑगस्ट नंतर त्या ठिकाणी सीपी मुंबईत ग्राउंड झालं होतं, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि एका दिवशी 10,000 विद्यार्थी बोलायला जाते सीपी मुंबईला आणि त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो त्यांना सिस्टीम तिची तयार करण्यासाठी वेळ लागते, एक लक्षात ठेवा. कारण की एका दिवशी 10,000 विद्यार्थ्यांचा ग्राउंड केल्या जाते आणि त्याचबरोबर तिथं डॉक्युमेंट फक्त आधार कार्ड झालं, हॉल तिकीट हे दोनच डॉक्युमेंट शेवटपर्यंत लागते. अशा प्रकारे प्रोसेस आजच्या दिवसात थांबतो. व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद.